चिंचवडमध्ये तुमचा आता कार्यक्रम नुकताच पडला जिजाऊचं बाळकडू, तर त्या कोर्समध्ये नेमकं असतं काय नेमकं? गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय? हम्म. पहिलं तर ही कोणती पाठपूजा नाही आहे किंवा धार्मिक विधी नाही आहे हे अंडरस्टँड केलं पाहिजे. हे सायंटिफिक आहे हे समजून दिलं जातं. त्यानंतर या प्रोसेससाठीचं नियोजन केलं पाहिजे. आपल्या सबकॉन्शियस माइंडचा वापरसुद्धा आपल्या या प्रोसेसमध्ये त्या आईनं केला पाहिजे. आणि त्यानंतर मग करायचं काय? 9 महिन्यांचं प्लॅनिंग केलं तर हे 9 महिने वेळ जो देणार आहे तो कशा पद्धतीने कोणत्या ॲक्टिव्हिटी केला तर त्याचा कसा फायदा होणार आहे, कोणत्या डेव्हलपमेंटसाठी फायदा होणार आहे, या ॲक्टिव्हिटीज त्यांना सांगितल्या जातात. आणि मग जेव्हा ॲक्टिव्हिटीज सांगतो त्या सांगितलेल्या ॲक्टिव्हिटीज डिलिव्हरीपर्यंत करून घेण्याची जबाबदारी मग त्या कोर्सच्या माध्यमातून आम्ही घेत असतो. जसं की आता काही अनेक ट्रान्स आहेत, मेडिटेशन्स आहेत, म्युझिक्स आहेत, ब्रेन जिम्स आहेत, त्राटक आहेत, अशा अनेक ॲक्टिव्हिटीज असतात ज्या त्यांना करायच्या असतात, जे त्या त्यांच्या वेळेत करू शकतात. मग त्यासाठी जी काही सिस्टीम बनवली, ॲप बनवलं, त्या ॲपच्या माध्यमातून ही लोकं जोडतात आणि त्या आपल्या वेळेनुसार मग योगा असेल किंवा अशा वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी त्या करत राहतात.